माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्वजण? पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स, फिजिक्स याच्यावरती चॅप्टर वाईज वेटेज बघितलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्री विषयी जाणून घेणार आहोत की 2024मध्ये किती शिफ्टमध्ये किती क्वेश्चन आले होते आणि ईच शिफ्टमध्ये किती क्वेश्चन विचारले होते. तसेच 2025मध्ये टोटल क्वेश्चन किती होते आणि ईच शिफ्टमध्ये किती क्वेश्चन्स विचारले होते एका टॉपिकवरती, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ. तर चालू करूयात आजचा व्हिडिओ. तुम्हाला फिजिक्स आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय, ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. ठीक आहे, तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. तर पहिला आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट आहे ती 49 क्वेश्चन्स म्हणजे 3 ते 4 मार्क्सला 2024मध्ये विचारलं होतं. 3 ते 4 क्वेश्चन आले होते आणि 2025मध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स हे सॉलिड स्टेटवरती आले होते. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याच्यामध्ये 2024मध्ये 3 क्वेश्चन आले होते, 2025मध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर आहे केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्सवरती पण 3 क्वेश्चन आले होते 2024मध्ये, 2025मध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स. म्हणजे नियर अबाउट तुम्हाला 2 क्वेश्चन्स फिक्स धरून चालायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये टोटल 2024मध्ये 47 क्वेश्चन आले होते आणि 2 ते 3 क्वेश्चन ईच शिफ्ट असं विचारलं होतं. 2025मध्ये पण सेम राहिलं आहे, 45 क्वेश्चन्स आहेत, 2 to 3 क्वेश्चन्स ईच शिफ्टमध्ये विचारलं आहे थर्मोडायनामिक्सवरती. थर्मोडायनामिक्सचा जो लॉ आहे तुमचे, ते लॉ वगैरे त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. सेपरेटली जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी सेपरेटली पण व्हिडिओ केलेला आहे, तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकतात. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याच्यानंतर आहे लिक्विड सोल्युशन्स. लिक्विड सोल्युशन्समध्ये 47 क्वेश्चन्स 2024मध्ये आणि 46 क्वेश्चन 2025मध्ये विचारले आहेत. म्हणजे 2 to 3 क्वेश्चन्स ईच शिफ्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील लिक्विड सोल्युशनवरती. त्याच्यानंतर आहे आयोनिक इक्विलिब्रियम. एक मिनिट ओके. आयोनिक इक्विलिब्रियम त्याच्यामध्ये आहे 47 क्वेश्चन 2024मध्ये आणि 25मध्ये 43 क्वेश्चन्स. म्हणजे 2 to 3 क्वेश्चन्स याच्यावरती पण तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियममध्ये विचारले आहेत. तर आता प्रेडिक्ट काय असणार आहे 26मध्ये 2 to 3 क्वेश्चन्स ईच शिफ्टवरती आयोनिक इक्विलिब्रियमवरती विचारू जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. त्याच्यावरती पण 40 आणि 41 टोटल 2 to 3 क्वेश्चन्स विचारले आहेत. अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्झिलिक ॲसिड याच्यावरती पण तुम्हाला 2024मध्ये 37 क्वेश्चन्स म्हणजेच 2 to 3 क्वेश्चन्स ईच शिफ्ट आणि 2024मध्ये 21 क्वेश्चन्स 1 to 2 क्वेश्चन्स ईच शिफ्ट अशा प्रकारे विचारलं आहे. त्याच्यानंतर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये 32 क्वेश्चन्स हे 2024मध्ये आणि 31 क्वेश्चन्स 2025मध्ये विचारले आहेत. मित्रांनो, हे ओव्हरऑल शिफ्ट्स आहे, एका शिफ्टबद्दल नाही. एका शिफ्टमध्ये 2 क्वेश्चन्स आणि 1 ते 2 क्वेश्चन्स असे विचारले आहेत. ओव्हरऑल शिफ्टबद्दल आपण जाणून घेत आहोत. त्याच्यानंतर आहे हॅलो अल्काइन्स अँड हॅलो अरेन्स. त्याच्यामध्ये पण 32 आणि 32 सेम क्वेश्चन्स विचारले आहेत. 2 क्वेश्चन्स एका शिफ्टमध्ये अशा प्रकारे विचारला आहे. त्याच्यानंतर आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. त्याच्यानंतर आहेत 32 क्वेश्चन्स आणि इकडे आहेत 31 कंपाऊंड्स. ठीक आहे. बायोमॉलिक्युल्स हे केमिस्ट्रीमधला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जर तुम्ही बायोलॉजीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला हे बायोलॉजीमध्ये पण आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरती 2024मध्ये 32 क्वेश्चन्स म्हणजे 2 क्वेश्चन्स ईच शिफ्ट विचारला आहे आणि 2025मध्ये 34 क्वेश्चन्स म्हणजे 2 to 3 क्वेश्चन्स
ईच शिफ्टवरती विचारलं आहे. म्हणजे 2026 मध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकतात की 2 to 3 किंवा 3 to 4 क्वेश्चन्स बायोमॉलिक्युल्सवरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रेडिक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पॉलिमर्सवरती 2024 मध्ये 31 क्वेश्चन्स 1 to 2 क्वेश्चन्स ईच शिफ्ट आणि 2025 मध्ये पण सेम आलेला आहे 31 क्वेश्चन्स 1 to 2 क्वेश्चन्स ईच. त्याच्यानंतर आहे D&F ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. 31 क्वेश्चन्स आहेत आणि 28 क्वेश्चन्स 2025 मध्ये क्वेश्चन्स हे कॉन्स्टंट ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आहे कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन्स, तो त्याच्यावरती पण त्यांनी कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. 28 क्वेश्चन 2024 मध्ये, 2025 मध्ये 23 क्वेश्चन्स. हायड्रोकार्बन्समध्ये पहा 2024 मध्ये 24 क्वेश्चन्स आणि 2025 मध्ये टोटल तुम्हाला 33 क्वेश्चन्स. ह्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. हायड्रोकार्बन्सवरती 2024 पेक्षा जास्त क्वेश्चन 2025 मध्ये विचारला आहे. तर प्रोबॅबिलिटी अशी असेल की 2026 मध्ये याच्यावरती जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. तर तुम्ही हायड्रोकार्बन्स आणि बायोमॉलिक्युल्स हे 2 टॉपिक स्किप करू नका. आणि वरचे जे पहिले जे टॉपिक आहेत मी तुम्हाला आता सध्या स्क्रीनवरती दाखवत आहे, वाटला तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करा आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ पहा की कोणता टॉपिक्स आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. एवढे तुम्ही टॉपिक जर प्रिपेअर केलात तर तुमचे 90+ येण्यास कोणी तुम्हाला रोखू शकत नाही आणि तुमचं जे आहे CET मध्ये स्कोरिंग होईल आणि तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. एवढं जर तुम्ही करून गेलात तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा. धन्यवाद.